नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. महाड तालुक्यातील नागेश्वरी नदीवरील पूल धोकादायक अवस्थेत. पुलावरील कठडे आणि लोखंडी पाईपचं नुकसान. ग्रामस्थांकडून प्रशासनावर दुर्लक्षाचा आरोप. मनसेला माणगावात मोठा राजकीय धक्का. अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश. भरत गोगावले यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न. स्मार्ट मीटर विरोधात शेकाप आक्रमक. 15 ते 20 दिवसात जनआंदोलनाची घोषणा. पूर्वीची वीज बिल व्यवस्था लागू करण्याची मागणी. आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर. प्रशासकीय कामकाजाला मिळणार गती. राज्यात 2 नवीन कायद्यांची केली घोषणा. पाहूया सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावढळ गावाच्या हद्दीतील नागेश्वरी नदीवरील पूल सध्या धोकादायक अवस्थेत असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पुलाच्या एका बाजूचा लोखंडी पाईप कोसळल्यामुळे पुलाची सुरक्षितता धोक्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागेश्वरी नदीला पूर येत असून अनेकदा या पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहते. अशा वेळी प्रशासनाकडून काही काळ वाहतूक बंद करण्यात येते. मात्र पाणी ओसरल्यानंतरही पुलाची दुरुस्ती न झाल्याने वाहन चालक, विद्यार्थी, शेतकरी आणि ग्रामस्थांचा जीव मुठीत धरून या पुलावरून प्रवास करावा लागत आहे. पुलावरील कठडे आणि सुरक्षा व्यवस्था कमकुवत झाल्याने अपघाताची भीती व्यक्त केली जाते. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात हा धोका अधिक वाढत असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने पुलाची तांत्रिक पाहणी करून लोखंडी पाईप, कठडे आणि इतर नादुरुस्त भागांची दुरुस्ती करावी, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. अन्यथा भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनावर राहील असा इशारा देखील ग्रामस्थांनी दिलाय. रायगड जिल्ह्यात स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावर शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेतली असून सरचिटणीस भाई जयंत पाटील यांनी येत्या 15 ते 20 दिवसात जिल्हाभर जनआंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अनेक ग्राहकांची वीज बिले दुप्पट तिप्पट येत असल्याचा दावा करत त्यांनी ही योजना रद्द करण्याची मागणी केली. सध्या भात लावणीची कामे सुरू असल्यामुळे शेतकऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये यासाठी आंदोलन काही दिवसांनी सुरू करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. लावणीची कामे पूर्ण झाल्यानंतर गावोगावी बैठका घेऊन नागरिकांना या विषयावर एकत्र केले जाईल आणि मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभारण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलंय. स्मार्ट मीटरची अंमलबजावणी रद्द करून पूर्वीचीच वीज बिलाची व्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी शेकापच्या वतीनं करण्यात आली असून या प्रश्नावर सरकारने तातडीने निर्णय घ्यावा असे आवाहन भाई जयंत पाटील यांनी केले. तुमच्या घराचं लाईट बिल किती येतं? लाईट बिलच्या विरोधात आम्ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आंदोलन करणार. हे लावण्याचे काम चालू आहे. 15-20 दिवसामध्ये लावण्या संपतील आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा या ठिकाणी गावोगावी बैठक घेऊन या ठिकाणी ज्या पद्धतीची पूर्वव्यवस्था होती लाईटच्या बिलाची ती सुरू करायची. स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि पूर्वीची व्यवस्था ठेवली पाहिजे. कारण स्मार्ट मीटर लावल्यापासून ही सर्वांनी काही वीज चोरलेली नाहीये. हे सगळे आपण वीज चोरत नव्हतो तरी त्याला दुप्पट तिप्पट बिल आलेलं आहे. तुमचं पण आलं असं तुम्ही प्रश्न विचारतात. त्याच्या विरोधात पहिल्यांदा आम्ही आवाज उठवायला. राज ठाकरे यांच्या प्रस्तावित रायगड दौऱ्यापूर्वी माणगाव तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला मोठा राजकीय धक्का बसलाय. मनसेच्या महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष प्रतीक रहाटे आणि ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगले यांनी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह राज्याचे मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. माणगाव येथील कुणबी भवनात झालेल्या कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हा आणि तालुका पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नुकतीच मनसेनं राज्यभर पक्ष बांधणीला गती दिली असताना आणि राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्यापूर्वी झालेल्या सामूहिक पक्षप्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय.
प्रवेशानंतर प्रतीक रहाटे आणि दिलीप सांगले यांनी पूर्वीच्या पक्षात घुसमट होत असल्याची भावना व्यक्त करत मंत्री भरत गोगावले यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला। यावेळी भरत गोगावले यांनी विकासाला प्राधान्य देत रोजगार निर्मितीला चालना देणारे उद्योग आणण्याचा प्रयत्न केला जाईल आणि शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सर्व मनसैनिकांना योग्य सन्मान दिला जाईल असे आश्वासन दिले। रायगड जिल्ह्यातील रोहा रेल्वे स्थानकाच्या प्रस्तावित पुनर्विकासाला आता गती मिळणार असून खासदार सुनील तटकरे आणि राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वे स्थानकाची प्रत्यक्ष पाहणी केली। सुमारे 25 ते 26 कोटी रुपये खर्चाच्या या प्रकल्पांतर्गत स्थानकाचे आधुनिक स्वरूप कसे असेल याची प्रतिकृती मान्यवरांना सादर करण्यात आली। प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या। दौऱ्यादरम्यान खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी प्रस्तावित विकास कामांचा आढावा घेतला। त्यानंतर दोघांनी रोह्याचे ग्रामदैवत तथा रायगडचे आराध्य दैवत श्री दहावीर महाराज यांचे दर्शन घेतले। यावेळी रोहा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे, उपनगराध्यक्ष, मुख्याधिकारी अजय कुमार येडके, सभापती, नगरसेवक, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने रोहेकर नागरिक उपस्थित होते। प्रथमतः माननीय सुनीलजी तटकरे साहेब, अदिताई तटकरे, अंकितभाई तटकरे, आपल्या नगराचे अध्यक्ष वनश्री शेडगे यांचं मी मनापासून आभार मानतो की जे 5 कोटी रुपयाचा निधी आपल्या मराठी मीडियम शाळेला साहेबांनी उपलब्ध करून दिलेला आहे, त्यामध्ये सुसज्ज इमारत, प्रशस्त खोल्या, टॉयलेट बाथरूम असेल, एक हॉल असेल, कॅन्टीन असेल, अशा विविध गोष्टींसाठी त्याचा वापर इथे होणार आहे। आणि भविष्यात आपल्या इथे 11वी 12वी जे आपल्याला चालू करायचे जे स्वप्न आपण सर्व रोहेकरांनी जे पाहिलेलं आहे, त्यासाठी त्या निधीचा उपयोग, त्या इमारतीचा उपयोग हा होणार आहे। त्याच पद्धतीने जे मैदान क्रीडा क्षेत्रासाठी आपल्याला लागणार आहे ते देखील पाहणी आज तटकरे साहेबांनी केली। तटकरे साहेबांनी आश्वासन दिलेलं आहे की भविष्यात चांगल्या पद्धतीचं मैदान आपल्याला शाळेमध्ये उपलब्ध करून देणार आहेत। म्हणून मी तटकरे साहेबांचं व सर्व आदिताई असेल, अंकितभाई असेल आणि नगराध्यक्ष वनश्री शेडगे असतील, राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार 56 लाख शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू असून सुमारे 36,000 कोटी रुपयांच्या निधीचे वितरण सुरू असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। कर्जमाफी लाभार्थ्यांच्या याद्या बँका, सहकारी संस्था, कलेक्टर, तहसीलदार आणि तलाठी कार्यालयात प्रसिद्ध करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला माहिती मिळेल असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचं त्यांनी सांगितलं। आणि मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजी आणि अजितदादा पवार असताना या महाराष्ट्राला जे वचन दिलं होतं की या महाराष्ट्रातल्या 56 लक्ष शेतकऱ्याचं 33,000 कोटी रुपयाचं कर्ज आमचं सरकार माफ करेल। आणि मला याचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजीच्या सरकारने, एकनाथ शिंदेजी, सुनेत्रा पवारजींनी या महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला कर्जमुक्त करण्याचं काम या ठिकाणी केलं। आणि आज या ठिकाणी 36,000 कोटी रुपये आपल्याला आता डिस्बर्समेंट चालू झालं। पहिल्या 2 याद्या आता महाराष्ट्राच्या प्रत्येक बँकेत पोहोचल्या आणि आता माननीय मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी निर्देश दिले आहेत की शेतकरी कर्जाच्या ज्या याद्या आहेत, ज्यांना कर्ज माफ होणार आहे, त्या सर्व याद्या तिथल्या सहकारी संस्थांमध्ये, बँकामध्ये, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालयात, तलाठी कार्यालयामध्ये डिस्प्ले करून ज्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं त्यांना त्या ठिकाणी ते कळवलं गेलं पाहिजे, ही भूमिका या ठिकाणी घेतली। महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार राज्यातील 45 लाख शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची तब्बल 48,000 कोटी रुपयांची वीज बिलं थकबाकी माफ करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। यापुढेही महायुती सरकार सत्तेत असेपर्यंत शेतकऱ्यांना कृषी पंपासाठी वीज बिल भरावे लागणार नाही असा निर्णय सरकारने घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। आपल्या महायुतीच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्याच्या शेतामध्ये जो विजेचा पंप आहे, त्या विजेच्या पंपाचं विजेचं बिल आमचं सरकार माफ करेल। मला या गोष्टीचा अभिमान आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजींनी या राज्यातल्या 45 लक्ष शेतकऱ्यांचं 48,000 कोटी रुपये वीज बिल माफ केलं आणि आज शेताच्या पंपामध्ये कुठलंही वीज बिल शिल्लक नाही। आणि पुढचं जोपर्यंत आमचं सरकार आहे, या राज्यातल्या शेतकऱ्याला विजेचं बिल येणार नाही, हा निर्णय आपल्या सरकारने घेतला। खऱ्या अर्थाने
कृषी क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याचा विचार आम्ही केला. महायुती सरकारने शेतीत काम करणाऱ्या शेतमजूर महिलांनाही शेतकरी दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. या निर्णयामुळे केवळ जमिनीच्या मालकीवर नव्हे तर प्रत्यक्ष शेतीत काम करणाऱ्या महिलांनाही केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. तसेच शेतकरी दर्जाचे कार्ड संबंधित महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या महाराष्ट्राच्या सरकारने मागच्या अधिवेशनामध्ये एक महिला विधेयक आणलं आणि आमच्या महिलांना बहिणींना शेतकऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. केवळ शेतकरी महिला आहे म्हणून नाही, एखाद्या महिलेच्या नावानं 7/12 आहे, त्यांच्याजवळ जमीन आहे म्हणून नाही, तर शेतीमध्ये काम करणारी महिला, शेतमजूर महिला जरी असेल, ती शेतीमध्ये कामाला जात आहे पण तिच्याकडे काहीच त्या ठिकाणी आधार नाही आहे. एखादा उद्योग त्या ठिकाणी आमची बहीण करते आहे, तिच्याकडे आधार नाही आहे. अशा वेळी राज्याच्या सरकारने, आमचे देवेंद्रजी, एकनाथजी आणि सुनेत्रा पवारजींनी, आमच्या सरकारने निर्णय घेतला आणि या राज्यामध्ये आता शेतीमध्ये काम करणारी शेतमजूर महिला असेल तरी तिला शेतकरी दर्जा देण्याचं कार्य आमच्या सरकारने केलं. आणि आता लवकरच उदयजी, आपल्याला किरणजी, शेखरजी, आपल्या सर्वांना, प्रसादजी, आपल्या सर्वांना आता घरोघरी जायचं आहे. आमच्या शेतकरी महिला दर्जाचं कार्ड आमच्या प्रत्येक बहिणीला मिळालं पाहिजे, जेणेकरून केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या सर्व योजना या आमच्या शेतमजूर महिलांना मिळाल्या पाहिजे. याकरता आम्ही या ठिकाणी काम करतोय. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दापोली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर करण्यात आल्याची घोषणा केली. या कार्यालयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे. पालकमंत्र्यांच्या निर्णयानुसार जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यक्षेत्र विभागून नागरिकांना अधिक जलद आणि प्रभावी सेवा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या जिल्ह्याची मागणी होती की दापोलीमध्ये ॲडिशनल कलेक्टर कार्यालय दिलं पाहिजे. दापोलीमध्ये आता आम्ही ॲडिशनल कलेक्टर कार्यालय मंजूर केलेलं आहे आणि या ॲडिशनल कलेक्टर कार्यालयाच्या माध्यमातून अर्धा जिल्हा तिकडे, अर्धा जिल्हा इकडे, जसं या ठिकाणी आमचे पालकमंत्री निर्णय घेतील त्याप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी विभाजन करू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढील 2 वर्षात रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शेतपाडण रस्त्यांचे मोजमाप व सीमांकन पूर्ण करण्याचे उद्दिष्ट जाहीर केले. MIDCतील उद्योगांच्या CSR निधीतून रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमधील शेतपाडण रस्ते विकसित करण्यासाठी उद्योग मंत्री यांच्याकडे मागणी करून आवाहन त्यांनी केले. यामुळे शेतकऱ्यांची उत्पादकता वाढेल, जमिनीचं मूल्य उंचावेल आणि कोकणात कृषी विकासाला नवी दिशा मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला. रत्नागिरी जिल्हा पुढच्या 2 वर्षामध्ये या जिल्ह्यातले सर्व शेतपाडण रस्ते याचं मोजमाप करायचं आहे, याच्या सीमा निश्चित करायच्या. आणि मग उदय सामंतजी, आपण मोठ्या प्रमाणावर CSRचा निधी, मी तुम्हाला विनंती करेल, आपण MIDCचे संपूर्ण, आपण MIDCचे मंत्री म्हणून जे करू शकता ते राज्यातलं कुणी करू शकत नाही. MIDCच्या इतक्या मोठ्या कंपन्या आपल्याकडे आहे. या जिल्ह्याला केवळ तुम्ही एकटा CSR वापरला MIDCचा, या जिल्ह्यातले शेतकरी तुमचं ऋण आयुष्यभर विसरणार नाही. या जिल्ह्यातले विद्यार्थी आपल्याला खऱ्या अर्थाने दुवा देतील. आणि म्हणून काही करायचं असेल तर शेतपाडण रस्त्याकरता CSR खर्च करा. त्या शेतकऱ्यांचं जीवनाचं परिवर्तन होईल, शेतकऱ्याच्या शेतामधली प्रोडक्टिव्हिटी वाढेल, शेतकऱ्याच्या जमिनीच्या किमती वाढतील, त्या 10 पट होतील आणि खऱ्या अर्थाने एक नवं परिवर्तन आपल्या कोकणामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून शेत रस्ते बांधकाम करणे याकरता खूप मोठी मदत आपल्याला किरण सामंतजी, जे काही MIDCमध्ये या महाराष्ट्रामध्ये उद्योग येतील त्यांना CSR मागा. तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यातल्या शेतपाडण रस्त्याला मजबूत करण्याची योजना आपण तयार केला. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिसेंबर अधिवेशनात आधी मोजणी, मग नोंदणी आणि लँड टायटलिंग कायदा आणणार असल्याची घोषणा केली. मोजणीशिवाय कोणत्याही जमिनीची नोंदणी होणार नसल्यानं बेकायदेशीर व्यवहार व वादांना आळा बसणार आहे. तसेच प्रत्येक जमिनीसाठी मालकाचे नाव, फोटो, QR कोड, नकाशा आणि इतर सर्व माहिती असलेले एकत्रित डिजिटल प्रॉपर्टी कार्ड देण्याची सरकारची योजना असल्याचं त्यांनी सांगितलं. आपल्या सरकारने ठरवलंय या राज्यामध्ये आता 2 महत्त्वाचे कायदे येत आहे. 2 महत्त्वाचे कायदे या राज्यात येत आहे, जो डिसेंबरमध्ये आम्ही आणतो आहे. या कोकणाला मजबूत करणारा, कुठली जमीन कुणाची अनाधिकृत कोणी विकू नये, कोणी या ठिकाणी गरीब माणसाच्या जमिनीवर कब्जा करू नये, याकरता आधी मोजणी केल्याशिवाय कोणतंही रजिस्ट्रेशन होणार नाही.
15 दिवसात मोजणी करायची, त्यानंतर रजिस्ट्रेशन करायचं. या राज्यामध्ये आधी मोजणी मग नोंदणी नंतरच म्युटेशन हा कायदा आम्ही आणतो आहे. मोजणी झाल्याशिवाय मात्र आता रजिस्ट्रेशन करता येणार नाही, कारण स्पॉटवर काय परिस्थिती आहे ती नोंदणीमध्ये येत नाही आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठे विवाद तयार होतात. आणि दुसरं, या राज्याला स्तर्य देण्याकरता या राज्यामध्ये प्रसादजी लँड टायटलिंग कायदा आपण आणतो आहे, जेणेकरून जनतेची मालमत्ता निश्चित करून देणे. यापूर्वीचे सर्व रेकॉर्ड निरस्त होतील. फक्त आत्ता जमिनीचा मालक कोण आहे, त्या मालकाचं नाव असेल CTSवर, त्या मालकाचा फोटो असेल, जमीन मालकाचा QR कोड असेल ज्यातनं लोकेशन माहीत होईल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर त्याची रेडी रेकनर व्हॅल्यू असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर भूमी अभिलेखचा नकाशा असेल, त्याच प्रॉपर्टी कार्डवर नगरपालिकेने दिलेला बांधकामाचा नकाशा असेल, एकाच प्रॉपर्टी कार्डवर पासपोर्ट सारख्या सर्व एंट्री असतील. आणि असं प्रॉपर्टी कार्ड या महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेला लँड टायटलिंग कायदा आणून आम्ही देण्याचा विचार करतो आहे. आणि एक मोठा निर्णय महाराष्ट्रात आम्ही करतो आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी डिसेंबर अधिवेशनात देवस्थान इनाम जमिनी संदर्भातील नवा कायदा आणणार असल्याची घोषणा केली. या कायद्यात देवस्थान कुळ, वहिवाटदार आणि गावठाणधारकांचे हक्क स्पष्ट केले जाणार आहेत. मसुदा जनतेसमोर ठेवून सूचना मागवल्यानंतर अंतिम कायदा केला जाणार असून रत्नागिरी व सिंधुदुर्गसह कोकणातील प्रलंबित जमीन हक्कांचे प्रश्न मार्गी लावण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं त्यांनी सांगितलं. या ठिकाणी किरण सामंतजी आपण सांगितलं, देवस्थान इनाम जमिनीचा कायदा राज्य सरकार आणत आहे. येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये देवस्थानाचे हक्क काय असेल, कुळाचे हक्क काय असेल, वहिवाटदाराचे हक्क काय असेल, देवस्थान इनाम जमिनीच्या 5.5 लाख हेक्टर जमिनी ज्या पद्धतीने त्या ठिकाणी बेवारस झालेल्या आहेत, कुळ काय आहे, वहिवाट काय आहे, मंदिरं, या ठिकाणी अनेक गावठाणं असे आहेत रत्नागिरी सिंदूरमध्ये त्या देवस्थानच्या जागेवर दाखवलेले आहेत. गावठाणं देवस्थानच्या जागेवर असल्यामुळं त्या ठिकाणी त्यांचे हक्क प्रस्थापित होत नाही. त्यामुळे एक सविस्तर कायदा किरण सामंतजी आपल्या डिसेंबरच्या अधिवेशनात येत आहे. 15 लोकांची समिती यावर काम करत आहे. आम्ही हा कायदा पब्लिक डोमेनला टाकणार आहे, पब्लिकच्या जनतेच्या सुनावणी त्या ठिकाणी घेणार आहे. आणि डिसेंबर महिन्यामध्ये या राज्यामध्ये देवस्थान इनाम जमिनी कायदा आणून या देवस्थानाचे हक्क प्रस्थापित करणे, जनतेचे हक्क त्यांना मिळवून देणे, यालाही आम्ही काम करतोय. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. तुमचं काही त्या कायद्यामध्ये काही सुधारणा असतील तर किरण सामंतजी आपण सांगा, आम्ही निश्चितपणे त्या सुधारणा पूर्ण करू. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचं कौतुक करत महसूल विभागाने केवळ प्रशासकीय कामकाज न करता राज्यातील विविध भागातील जनतेच्या गरजा आणि भावना लक्षात घेऊन निर्णय घेतल्याचं सांगितलं. जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी संवेदनशीलपणे काम करणारे ते आत्तापर्यंतचे सर्वाधिक प्रभावी महसूल मंत्री असल्याचे गौरवोद्गार यावेळी उद्योगमंत्र्यांनी काढले. म्हणजे पूर्वीच्या महसूल मंत्र्यांनी कामं केली नाही तसा माझा दावा नाही, परंतु महसूल विभागामार्फत नक्की महाराष्ट्राच्या जनतेला काय पाहिजे, विभागातल्या जनतेला काय पाहिजे, पण तो कोकण विभाग असेल, विदर्भ असेल, खानदेश असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, मराठवाडा असेल, त्या जनतेच्या भावना ओळखून घेऊन ज्यांनी काम केलं ते खरोखरच आपले महसूल मंत्री हे नुसता महसूल विभाग चालवत नाहीत, तर ते एवढे संवेदनशील आहेत की जनतेच्या मनात महसूल विभागाबाबत काय आहेत ते करून देण्याचा प्रामाणिकपणानं त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि म्हणूनच म्हटलं की त्यांनी आतापर्यंतच्या महसूल मंत्र्यांमध्ये अतिशय उजवं काम केलेलं आहे. रत्नागिरी येथील भारतरत्न डॉक्टर पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्राचा 5वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेकचे कुलगुरू डॉक्टर अतुल वैद्य यांनी मार्गदर्शन करत वर्धापन दिन हा केवळ उत्सव नसून संस्थेच्या कार्याचा आढावा घेऊन भविष्यातील दिशा निश्चित करण्याचा महत्त्वाचा टप्पा असल्याचं सांगितलं. पुढील 5 वर्षात कोणती उद्दिष्टे गाठायची याचा स्पष्ट आराखडा तयार करण्याचं आवाहन त्यांनी केलं. रत्नागिरीतील संस्कृत अध्ययन केंद्राचे भविष्यात उपपरिसरात रूपांतर व्हावे अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. नव्या पिढीला संस्कृत भाषा, भारतीय ज्ञान परंपरा आणि शाश्वत विकासाशी जोडणारे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी शासनाची मदत घेतली जाईल असं त्यांनी सांगितलं. पदावरील व्यक्ती बदलली तरी संस्थेची दीर्घकालीन दिशा आणि उद्दिष्टे कायम राहिली पाहिजेत असं मत व्यक्त करत त्यांनी संस्कृत अध्ययन आणि संशोधन अधिक बळकट करण्यावर भर दिला. रत्नागिरीचं हे केंद्र म्हणजे दुसरी विजिट आहे माझी इथे. हे फार अतिशय उत्तम कार्य चालू आहे इथे. रत्नागिरीविषयी बऱ्याच जणांनी बोलला तर सहज विचाराला, रत्नाकर जिथे आहे बाजूला रत्नाची काय कमी.
आणि गिरी पण बाजूला आहे. म्हणजे रत्नाकरांनी जे रत्न दिली ती गिरी शिखरांवर गेलेली अशी रत्न इथून निघालेली आहे. आणि ज्या गिरीला उज्ज्वल परंपरा शिवाजी महाराजांची अशा त्या गिरीमध्ये आणि रत्नाकराच्या मध्ये ही भूमी आहे. त्यामुळे इथे नररत्नांची खाण असण्याचं साहजिक आहे आणि अशा ठिकाणी एक केंद्र आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटन स्थळ आंबोली येथे आयोजित करण्यात आलेल्या आंबोली मान्सून मॅरेथॉन 2026 ची उत्साहपूर्ण वातावरणात सांगता झाली. विविध वयोगटातील हजारो धावपटूंनी या स्पर्धेत सहभाग घेत आरोग्य, फिटनेस आणि जिद्दीचा संदेश दिला. स्पर्धेतील विजेत्यांना धावपटूंना सामाजिक कार्यकर्त्या वेदिका परब आणि महाराष्ट्र भाजपचे युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी वेदिका परब यांनी मॅरेथॉन ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून निरोगी जीवनशैली, जिद्द आणि आत्मविश्वासाची परीक्षा असल्याचं सांगितलं. प्रत्येकाच्या आयुष्यात एखादा खेळ असणे आवश्यक असून त्यातून आरोग्य आणि व्यक्तिमत्वाचा विकास होत असल्याचे त्यांनी नमूद केलं. आंबोलीच्या निसर्गरम्य वातावरणात धावण्याचा अनुभव अविस्मरणीय असल्याचं सांगत महिला आणि पुरुषांचा उत्स्फूर्त सहभाग स्पर्धेची मोठी जमेची बाजू असल्याचं त्यांनी गौरवलं. अशा स्पर्धांमुळे आंबोलीसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाच्या पर्यटनाला मोठी चालना मिळत असल्याचं त्यांनी सांगितलंय. यापुढे आरोग्यदायी, प्रेरणादायी आणि पर्यटन वृद्धीला हातभार लावणाऱ्या अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त करत त्यांनी आयोजक आणि सर्व सहभागी धावपटूंचे अभिनंदन केले. हा एक असा प्रकार आहे की आरोग्य निरोगी कसं राहावं याचा एक उत्तम संदेश आहे. मी एक स्वतः ॲथलेटिक आहे आणि मी ॲथलेटिक असल्यामुळे मी सांगू शकते की उत्तम आरोग्यासाठी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कुठला ना कुठला खेळ असणं, एक खेळाडू म्हणून ते कार्यरत असणं फार गरजेचं असतं. आणि ते आपण जेव्हा कामामध्ये कार्यरत असतो आणि एक खेळाडू म्हणून खेळ खेळत असतो तेव्हा आपल्या आयुष्याचे कुठले तरी 5-10 वर्ष आपण वाढीव करत असतो आणि त्यामुळे ॲथलेटिक असणं हे फार गरजेचं आहे. त्यामुळे मॅरेथॉनसारख्या ह्या अशा स्पर्धांना मी फार प्रोत्साहन देऊ इच्छिते. आहे तो अविस्मरणीय आहे, शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण जो काय अनुभवतो तो अविस्मरणीय आहे. निश्चितच महिलांचा जो काय उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तो आज महिला आणि पुरुष एकत्र आल्यामुळे एक वेगळीच ऊर्जा इथे आज प्राप्त झालेली आहे आणि महिलांचा जो उत्साह आहे तो वाखडण्यासारखा आहे आणि असाच प्रतिदिवस उत्साह वाढेल याची मी खात्री देते. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील साखळे गावात उद्योजक तथा शिवसेना खेड तालुका संपर्क प्रमुख अजित चव्हाण यांच्या शेतात पारंपरिक पद्धतीनं भात लावणी उत्साहात पार पडली. या उपक्रमात गावातील अनेक शेतकरी, महिला, युवक, हनुमान मित्र मंडळाचे सदस्य तसेच शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहानं सहभाग घेत सामूहिक श्रमसंस्कृतीचा आदर्श घालून दिला. शेतकरी विकास चव्हाण यांनी या उपक्रमात मोलाचे योगदान दिले. यावेळी शाखा प्रमुख महेंद्र जाधव व सीमा जाधव, उद्योजक संदीप कुंभाडकर, उपेंद्र उतेकर, शिवाजी भिलारे, सुरेश चव्हाण, किशोर थेराडे, विजय भातोसे, माजी सरपंच प्रीती कुंभाडकर यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी चिखलात उतरून भात लावणीचा आनंद लुटला. महिलांनी पारंपरिक भात लावणीची गाणी म्हणत संपूर्ण वातावरणात ग्रामीण संस्कृतीची रंगत वाढवली. कार्यक्रमाच्या शेवटी अमय चव्हाण यांनी उपस्थित सर्व शेतकरी, महिला, ग्रामस्थ आणि कार्यकर्त्यांचे स्वागत करत सहभागाबद्दल मनपूर्वक आभार मानले. एकोप्याने आणि आनंदी वातावरणात पार पडलेल्या सामूहिक भात लावणीमुळे गावात उत्साहाचं वातावरण निर्माण झालं असून पारंपरिक शेती संस्कृतीचं दर्शन घडून आलं. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण.